प्रभूची स्तुती असो. इथपर्यंत त्याने आपल्याला चालवलेलं आहे आणि माझी खात्री आहे की देवाचं वचन आपल्या हृदयाची भेट घेत आहे, कारण त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. केवळ एकच ठिकाण आहे जिथं आपण नम्र होतो आणि ते देव आहे आणि त्याचा शब्द आहे. या आपण प्रार्थनेद्वारे त्याच्या हाती पडूया. सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान असणारे आमच्या गौरव प्रभू, धन्यवाद देतो तुझ्या पवित्र नावाला. प्रभू, सकाळपासून इथपर्यंत आम्हाला तू सहाय्य केलंस. तुझ्या वचनाने आम्हाला तू आत्तापर्यंत प्रभू ज्या ज्या गोष्टी तू शिकवल्यास प्रभू, आम्हाला तू सुधारण्याची संधी दिलीस. प्रभू, आम्हाला तू नीती शिक्षण दिलंस. आम्हाला तू दोष दाखविलेस. तुझ्या वचनाने तू बोध केलेला आहेस. हो दे प्रभू, आम्हाला जितकं आम्ही पुढे जाऊ तितकं दे बापा आमचं हृदय तू प्रफुल्लित करावंस आणि प्रभू या वचनाप्रमाणे चालण्यासाठी आम्हाला तू सहाय्य करावंस. तुझ्या प्रिय पुत्राचं गौरव तो आम्हाला दाखव आणि दे बापा तुझ्या सुवार्तेचं सौंदर्य आम्हाला तू प्रकट कर. या वेळेबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणून तो ऐक. आमेन. ओके, तर आपण पहिल्या सत्रामध्ये अनेक गोष्टी शिकलेलो आहे. ख्रिस्ती परिपक्वतेची सुरुवात कुठून आहे त्याचं मूळ आपण पाहिलं, त्याचा स्रोत आपण पाहिलेला आहे. काही जी अडखळणं येतात त्यासाठी ते पण आपण पाहिलेले आहेत. ओके, त्यानंतर त्याचं महत्त्व आपण पाहत होतो आणि त्यामध्ये आपण पाहिलं की का बरं हे गरजेचं आहे. कारण फळ नाही तर मग काय होणार आहे? समोर आहे झाड बघा, नाश अटळ आहे, बरोबर की नाही? कारण परिपक्वता जर आपल्यामध्ये दिसूनच येत नाही तर फार मोठा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की मी खरंच ख्रिस्ती आहे का, बरोबर की नाही? आणि मग अनेक गोष्टी आपल्यासमोर उपस्थित होतील. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर तुम्ही म्हणाल, पाळक साहेब तुम्ही सगळ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या, सर्व बाबी तुम्ही आम्हाला सांगितलेल्या आहेत, परंतु प्रश्न असा उपस्थित होतो की आता ह्या परिपक्वतेसाठी देवाने, त्या वाटचालीसाठी देवाने आम्हाला काय दिलेलं आहे की जे आम्हाला दिवसेंदिवस त्या परिपक्वतेकडे वाढवेल, आमची आध्यात्मिक वाढ ते करेल. देवाने असे काय साधनं आम्हाला दिलेत नाही का? आणि त्याकडेच आपण या सत्रामध्ये आपण विचार करणार आहोत. मला असं वाटतं किती वाजेपर्यंत आता 1:30. ओके, ठीक आहे. स्वातंत्र्य दिनाचं निमित्ताने स्वातंत्र्य भेटलं, चला ओके गुड. तर देवाने दिलेली कृपेची साधनं आज आपण त्यावर मनन करूया. पुढे आपण त्याचा स्रोत पाहिला परिपक्वतेचा, ख्रिस्त आहे. जर आपण ख्रिस्तापासून विरहित आहोत तर आपण फलदायी होऊ शकणार नाही, नाही का? ख्रिस्त विरहित जे आहे त्याला पिता काय करतो म्हणे, कट करतो आणि त्याचा शेवटी काय आहे, नाश अटळ आहे. ओके, तर आता जी साधना आहे त्याकडे आपण लक्ष देऊ. देवाने कोणती साधना दिली आहे त्याच्यासाठी आपण पहिल्या मंडळीकडे जाऊया आणि पहिल्या मंडळीला जाऊन विचारूया की ही साधनं कोणती आहेत. पहिली मंडळी माहिती आहे का कुठं होती? नगरमध्ये, बरोबर का? पहिली मंडळी कोणत्या पुस्तकात पाहायला भेटते आपल्याला? किती जणांची भर तिथं पडलेली आहे? किती लोक होते? हो, ओके. कुणी भाषण दिलं होतं तिथं? कुणी संदेश दिला होता? पेत्राने. ओके, आणि त्या मंडळीची जीवनशैली आपण पाहूया. आपण पाहतो की पेत्राने उपदेश केलेला आहे 2ऱ्या अध्यायामध्ये आणि तो उपदेश इतका अद्भुत आहे कारण त्या उपदेशामध्ये ख्रिस्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत आहे. मुळापासून अगदी शेंड्यापर्यंत फक्त ख्रिस्तच पाहायला भेटतो, नाही का? आणि पेत्र जो आहे सगळ्या गोष्टी बोलून एका ठिकाणी येतो आणि तो म्हणतो की पहा, ज्या
ख्रिस्त येशूला तुम्ही धरून दिलं, नाही का? तो मेला, पुरला गेला आणि तो पुन्हा उठविण्यात आलेला आहे. तोच ख्रिस्त आता गौरवाच्या ठिकाणी आहे, पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि त्याच ख्रिस्ताचे सेवक म्हणून आम्ही तुमच्याशी बोलत आहोत. यस. आणि त्या ख्रिस्ताची वाणी ज्यावेळेस लोकांच्या हृदयावर येऊन पूर्ण, नाही का, धडकली नाही का, किंवा धडाडली, काय झालं? त्यांच्या हृदयाला चुरचूर लागली म्हटलेलं आहे. त्यांना जाणीव झाली आम्ही काय केलं, आम्ही काय केलेलं आहे, बरोबर? आणि तिथं त्यांचं जीवन बदललं. देवाच्या आत्म्याचं कार्य आपण तिथे पाहतो. आणि मग ती जी मंडळी स्थापित झालेली आहे, त्या मंडळीचं जीवनक्रम कसा होता? हे वचन आपण वाचूया. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय वचन 42. ते म्हणजे कोण? मंडळी, पहिली मंडळी. प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. एका शब्दावर जोर देण्यात आलेला आहे आणि तो शब्द आहे तत्पर असणे. ओके. सगळ्यात अगोदर मला तुम्हाला विचारायचं आहे की तत्पर असणं याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल, काय व्याख्या कराल? तत्पर असणं असं आहे का हो? आता चर्चचा टाइम झालाय, अजून 5 मिनिटं राहिलेत, मी थोडंसं थांबतो, थोडा विचार करतो, नाही का? आता मी थोडासा आराम करतो, आणखी 2 मिनिटं राहिलेत, थोडासा अजून मी थांबतो. याला तत्परता म्हणेल का? नाही. मी कधी पण रेडी आहे त्यासाठी. मी तयार आहे कोणत्याही गोष्टीसाठी. अगदी अगदी मी उत्साहित आहे त्या गोष्टीसाठी, नाही का? आणि तत्परता आपण वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे आपण दाखवू शकतो. आणि हे जी मंडळी होती ती कशात तत्पर आहे आणि आजच्या मंडळ्या कशात तत्पर आहेत, याच्याबद्दल आपण जर तुलनात्मक विचार केला तर फारच आपल्याला त्याच्यामध्ये काय भेटेल माहिती आहे का? फारच दुरावा जाणवला आपल्याला, बरोबर की नाही? ही मंडळी शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात. आता शिक्षण कोणत्याही प्रकारचं असू शकतं, परंतु विशिष्ट शिक्षणाबद्दल सांगितलेलं आहे जे मंडळीचा पाया आहे. आणि ते शिक्षण म्हणजे प्रेषितांचं शिक्षण. खरी मंडळी प्रेषितांच्या शिक्षणावर आधारलेली आहे. देवाने दिलेले कृपेची साधनं ही आहेत जे आपल्याला दिवसेंदिवस ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडवतात, जे आपल्याला ख्रिस्ती परिपक्वतेकडे वाटचाल करण्यासाठी सहाय्य करणारे आहेत, जे आपल्याला फलदायी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी सहाय्य करणारे आहेत. तर या आपण त्या साधनांकडे लक्ष देऊ. सगळ्यात पहिलं प्रेषितांचं शिक्षण. इफिसकारास पत्र 2 अध्याय वचन 20 आपल्यासाठी कोणी वाचेल का? ओके. पाया वारंवार बांधला जातो का हो? आता पाया बांधलाय आणि मग आता एक इमारत तयार झाली, आता पुन्हा दुसरा पाया बांधतो? नाही. पाया अटळ आहे, पाया ठरलेला आहे, तो पाया घातलेला आहे. आता त्या पायावर पुन्हा दुसरं काहीच रचलं जाणार नाही, त्याच्यावर इमारतच बांधली गेली पाहिजे, बरोबर? आणि ती इमारत त्या पायावरच आधारित पाहिजे, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि तो पाया काय आहे बरं? प्रेषित व संदेष्टे. प्रेषित आणि संदेष्टे. आता हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होईल की नेमकं हे काय साधन असू शकतं, प्रेषित आणि संदेष्टे? कशाबद्दल हे वचन बोलत आहे? पौलाला कशाबद्दल सांगायचं आहे? ह्या पायावर तुम्ही उभारलेले आहात. आज प्रेषित आहेत का? आज संदेष्टे आहेत का? हा जर आपण म्हणतो, देवाचं वचन सांगतंय पाया घालण्यात आलेला आहे, तर नक्कीच हे काम, जे कामासाठी नेमणूक करण्यात आलेली होती, ते काम पूर्ण झालेलं आहे. पुन्हा
पाया घालण्याची गरज नाही. ओके. दुसरी गोष्ट, प्रेषित आणि संदेष्टे त्यांचं शिक्षण काय होतं त्याकडे आपण थोडं लक्ष केंद्रित करणार आहोत. संदेष्ट्यांचा आणि प्रेषितांचा या दोन्ही शिक्षणांचा मेळ कसा बसतो त्याकडे आपण थोडक्यात पाहू. सगळ्यात पहिला संदेष्टा, ज्याने उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद ही पुस्तक लिहिली. कोण? ओके. तो म्हणतो उत्पत्ती अध्याय 1 वचन 1 मध्ये प्रारंभी देव. तिथं अनेक वचनी भाषेमध्ये तो शब्द आहे एलोहिम, आणि तो शब्द आपल्याला त्रैकत्वाबद्दल शिकवितो. देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा. मोशे हा संदेष्टा, त्याने कशावर फोकस केलेला आहे? त्रैक देवावर, बरोबर. आणि तोच तिथं उत्पत्तीमध्ये सांगत आहे की हे त्रैकत्व निर्मितीच्या कार्यामध्ये कार्यरत आहे, बरोबर. पिता, पुत्र, पवित्र आत्मा. कशा प्रकारे माहिती तुम्हाला? पहिल्याच अध्यायामध्ये दुसरा वचन काय सांगतं? पवित्र आत्मा जलाशयावर तळपत होता, देवाचा आत्मा. देव शब्द बोलला, आणि योहान म्हणतो तो शब्द ख्रिस्त आहे. देव शब्द बोलला, देवाची वाणी तो ख्रिस्त आहे. त्रैकत्व आपल्याला अगदी पहिल्या अध्यायामध्ये येतो. आपण फार सुंदर रीतीने देवाने अद्भुत निर्मिती केली. अध्याय 3 मध्ये येतो, मनुष्याने केलेलं पाप आपल्याला तिथे पाहायला भेटतं. आणि तिथं मात्र सुवार्ता आपल्याला तिथं सुद्धा पाहायला भेटते, नाही का? 3:15 माहिती आहे ना? 3:15 जिथं देवाची घोषणा आहे, जिथं आपण पाहतो पहिली सुवार्ता जी खुद्द देवाने दिली, स्त्रीची संतती तुझं डोकं काय करणार आहे? फोडेल. आणि तिथून एक चॅप्टर सुरू होतो, आणि तो चॅप्टर म्हणजे स्त्रीची संतती. आणि आता हा संदेष्टा ते सुरू करतो, स्त्रीची संतती, मोशे. आणि उत्पत्तीमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं की आणखी एक अशी जागा येते जिथं 12व्या अध्यायामध्ये आपण येतो. तिथे एका व्यक्तीला देव बोलवतो, त्याचं नाव, आणि त्याला काय आशीर्वाद देतो? तुझ्याद्वारे की तुझ्या संतानाद्वारे. उत्पत्ती 3:15 संततीबद्दल आपण पाहत आहोत, बरोबर. आपण काय पाहत आहोत? पाया रचला जाणं. संदेष्ट्यांचं शिक्षण काय होतं? उत्पत्तीमध्ये सुरुवातच स्त्रीच्या संततीने होत आहे, बरोबर. अब्रामाकडे येतो देव, अब्रामाला म्हणतो तुझ्या संतानाद्वारे. आणि पौल ते वचन उचलतो आणि तो म्हणतो की इथं अनेक संतानांबद्दल नाही बोललेलं आहे, एकाच संतानाबद्दल बोललेलं आहे. त्या संतानाबद्दल त्याने त्या एदेन बागेत घोषणा केली, ते स्त्रीची संतान असणार आहे, बरोबर. आणि मग आणखी पुढे येतो, ते संतान काय असेल? मोशे म्हणतो की पहा, आपल्या भाऊबंधांतून तो माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करणार आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ. ते संतान संदेष्टा असेल, बरोबर. पुढे जाऊन आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस आपण यहोशवा त्या पुस्तकाकडे येतो, तर तिथं आपल्याला आणखी पाहायला भेटतं. विशेष करून निर्गम मध्ये आपण पाहतो की तो महान उद्धार करता असेल, लेवीमध्ये तो शुद्ध करणारा, नाही का, आणि अनुवाद मध्ये तो खरं नियमशास्त्र देणारा महान प्रभू तो असणार आहे. आणि मग आपण पुढे 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 येतो. मग संदेष्टे जे आहेत ते वारंवार त्या संतानाची आठवण करतात, आणि त्या संतानाला आपण मसीहा म्हणून पाहतो. नाही, तो येणार आहे, तो येणार आहे, तो येणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी असताना आपण येतो शास्त्रीच्या पुस्तकात, आणि तिथं आपल्याला पाहायला भेटतं की तिथं मात्र देव अनेक शास्त्यांना उभं करतो, नाही का. आणि मग तिथं त्यातून आपल्याला पाहायला भेटतं की ते शास्त्रे जोपर्यंत होते तोपर्यंत सर्व काही ठीकठाक होतं. ज्यावेळेस शास्ता मरायचा त्यावेळेस लोक पुन्हा आपली मनमानी करायचे आणि पुन्हा बंदिवासात जायचे. हे चक्र अगदी चालू होतं त्यांचं. 350 वर्ष, कितीतरी वर्ष ते चालू होतं चक्र त्यांचं, नाही का.
आणि मग तिथं सुद्धा एक एक गोष्ट त्यांनी सांगितली की खरा शास्त्र येणार आहे, जो एकदाच सदा सर्व काळाकरिता सोडवणारा असणार आहे. मग पुढे देव आणखी संदेष्टांना उभं करतो त्याच्यामध्ये, आणि त्या संदेष्टांद्वारे वारंवार त्या मसीहाची चाहूल तो देतो. आणि यशया संदेष्टाकडे आपण येतो. यशया तर अगदी स्पष्ट करतो, तो कुमारीद्वारे येईल. 7वा अध्याय वचन 14, नाही का? त्याला इमॅन्युएल म्हणतील, अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, बरोबर की नाही? आणि मग पुढे येतो आपण मलाखीमध्ये. मलाखी म्हणतो की तो येण्या अगोदर एक अग्रदूत येणार आहे, जो त्याच्यासाठी मार्ग तयार करेल, है ना? आणि मग या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण मत्तेच्या पुस्तकामध्ये 400 वर्षाच्या काळानंतर मत्तेच्या पुस्तकामध्ये येतो. आणि मत्ते म्हणतो की ज्याच्याबद्दल सांगण्यात आलं होतं तो मसीहा आलेला आहे. म्हणूनच मत्ते एका शब्दात ते सांगतो, तो अब्रामाचा पुत्र, दाविदाचा पुत्र, येशू ख्रिस्त ह्याची वंशावळ. बरोबर. संदेष्टे त्यांनी काय गाजवलं? संदेष्ट्यांच्या संदेशाचा उद्देश काय होता? काय होता? ख्रिस्त, ख्रिस्त आणि ख्रिस्त. आता प्रेषितांकडे येऊ द्या. आणि प्रेषितांनी काय केलेलं आहे? त्यांच्या सुद्धा शिक्षणाचा स्रोत काय होता? ख्रिस्त होता. पाहिलं तुम्ही? 1 योहान अध्याय 1 मध्ये वचन 1 आणि 2 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, त्यांनी ख्रिस्ताला पाहिलं होतं. संदेष्ट्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं नव्हतं, परंतु त्यांनी जो येणार होता त्याची घोषणा केली. आणि प्रेषित असे होते जे आखो देखा साक्षी होते, त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं. योहान काय म्हणतो? जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही निहाळले व आपल्या हातांनी चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. जीवन प्रगट झाले ते आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो. काय आहे प्रेषितांचं शिक्षण? त्याचा स्रोत काय होता? तो स्रोत म्हणजे स्वतः ख्रिस्त. मंडळीची बांधणी ख्रिस्तावर झालेली आहे. म्हणूनच आपल्याला ख्रिस्ताचे शब्द आठवायला पाहिजे. ज्यावेळेस ख्रिस्त पेत्रासोबत, त्या शिष्यांसोबत बोलतो, नाही का? 16व्या अध्यायामध्ये, मला असं वाटतं मत्ते 16व्या अध्यायामध्ये, की जिथं तो म्हणतो की लोक मला काय म्हणून म्हणतात, त्यावेळेस पेत्र सगळ्यांच्या वतीने म्हणतो की तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. बरोबर. आणि पुढे जाऊन तो आणखी संभाषण करत असताना तो म्हणतो की पेत्रा, पेत्रा, पेट्र, नाही का? आणि पेट्रॉस असं म्हटलेलं आहे. पेत्र या नावाचा अर्थ होतो छोटासा खडा. बरोबर. तू पेत्रा आहेस, परंतु मी माझी मंडळी ह्या खडकावर रचीन. खडक ख्रिस्त आहे. बरोबर. आणि तो म्हणतो की तू जो खडा आहे त्या तुझा उपयोग ह्या खडकाला प्रदर्शित करण्यासाठी होणार आहे. आणि तेच पेत्राने केलं, प्रेषितांनी तेच केलं. त्या खडकाला गाजवलं, त्या खडकावर मंडळी रचल्या गेलेली आहे. प्रेषितांचं शिक्षण हे पूर्णपणे ख्रिस्त केंद्रित होतं. हे शिक्षण पूर्णपणे संदेष्ट्यांनी जे गाजवलं त्याच्यावर आधारित होतं. म्हणूनच आपण पाहतो की सरते शेवटी ख्रिस्त सुद्धा त्याची आठवण करून देतो, स्वतःबद्दलचा उलगडा देतो. अमावस्या वाटेवर असणारे जे 2 शिष्य होते चाललेले, त्याने स्वतःबद्दलचा उलगडा त्यांना कशातून करून दिला बरं? लूक 24 वचन 27 सांगतं, मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. प्रेषितांचं शिक्षण त्यावरच आधारलेलं आहे. जुन्या करारातून ते सुरू करतात आणि ख्रिस्ताकडे घेऊन येतात, कारण जुना करार सुद्धा ख्रिस्ताबद्दल आहे. बरोबर. आणि ख्रिस्ताने सुद्धा त्याच्यातून सांगितलं, नाही का? म्हणूनच तो म्हणतो की मी ते पूर्ण करायला आलेलो आहे. वचन 44 मध्ये तो पुन्हा प्रेषितांना भेटतो, बाकीच्या 12 प्रेषितांना. आणि तिथे भेटल्यानंतर
त्यांच्यातील जो अल्पविश्वास आहे त्यामुळे तो त्यांच्याशी बोलत असताना त्यांना तो म्हणतो की मी तुमच्या बरोबर असताना तुम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे. आता ही इब्री बायबलची रचना आहे. या 3 भागामध्ये इब्री बायबल विभागलं होतं, बरोबर. मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे आणि इतर ग्रंथ म्हटलेला आहे, बरोबर. तर ह्यामध्ये इब्री जे मूळ बायबल होतं ते विभागलं गेलं होतं. नंतर दुसऱ्या शतकानंतर मला असं वाटतं सेप्टुजिएंट आलं नाही का, त्यांनी मग ह्या सर्व गोष्टी जी पुस्तक आहेत त्याची योग्य नेमणूक करण्यात आली आणि मग कॅनन आपण म्हणतो की 66 पुस्तके देवाची वचनं आहेत. नंतरच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु ते जे बायबल आहे त्याची तो आठवण करत आहे. मोशेचं नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रे म्हणजे पूर्ण जुना करार. तो म्हणतो यात माझ्याविषयी जे लिहिलं आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे, अवश्य आहे. आणि म्हणूनच पुढे आपण पाहतो की संदेष्टाने येणाऱ्या मसीहाची वाट पाहिली, तर प्रेषितांनी त्या मसीहाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्याची साक्ष त्यांनी दिलेली आहे, बरोबर. प्रेषितांचा संदेश हा जुन्या करारावर आधारित होता. म्हणूनच प्रेषितांची कृत्य 2ऱ्या अध्यायामध्ये जर आपण बारकाईने त्याचं अवलोकन केलं किंवा निरीक्षण केलं व्यवस्थित, तर आपल्याला पाहायला भेटेल पेत्र जे बोलत आहे ते जुन्या करारावर आधारित बोलत आहे, बरोबर की नाही. कारण वचन 29 आणि जर तुम्ही 30-31 जर वाचलं प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय, तिथं सांगितलं, बंधुजन हो, कुलाधिपती दावीद याच्याविषयी मी तुमच्या बरोबर प्रशस्तपणे बोलतो म्हणे. फारच मी छाती ठोकपणे बोलत आहे, अगदी निश्चितपणे बोलणार आहे मी तुमच्यासोबत दाविदाबद्दल. का बरं? कारण दाविदाने एक गोष्ट लिहिली होती आणि ती काय म्हणे, तुझ्या सेवकाला कुजण्याचा अनुभव येणार नाही, बरोबर की नाही. आणि ते म्हणतात की आता हे सिद्ध करणं गरजेचं आहे, दावीद मेला तो कुजला की नाही. मग तो म्हणतात हा, त्याचं शरीर कुजलं, कारण ही गोष्ट त्याच्याबद्दल नव्हती. आणि मग ते तिथून सुरुवात करतात आणि ते म्हणतात की तुम्हाला माहित आहे तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होतं की देव शपथ वाहून त्याला म्हणाला, देहाप्रमाणे तुझ्या संतानातील एकाला म्हणजे तुझ्या राजासनावर मी एकाला बसवण्यासाठी मी पुन्हा उठवेन, नाही का. आणि याचं पूर्वज्ञान असल्यामुळं तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असं बोललेला होता, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी बोलला होता. पाहिलं त्यांनी कुठून ते घेतलं, स्तोत्र संहितेमधून, बरोबर. आणि त्यांनी ते दाखवत आहे ख्रिस्त कसा तो प्रदर्शित केलेला आहे. आपल्याला आणखी पुष्कळ संदर्भ आहेत जे आपल्याला त्याची आठवण करून देईल, त्याचे पुरावे देतील, परंतु आपण काही मोजके संदर्भ घेत आहोत प्रेषितांचं शिक्षण समजून घेण्यासाठी. प्रेषितांचं जे शिक्षण आहे, आता प्रेषित पाऊल सगळ्यात प्रसिद्ध, आपल्या सगळ्यांच्या परिचित आणि मला असं वाटतं सगळ्यांच्या आवडीचा तो प्रेषित असावा, नाही का. जास्तीत जास्त त्याने लिहिलेली पत्र, त्याची बोलण्याची लकब आणि सगळ्या गोष्टी आपल्याला पुष्कळदा फार आवडतात. आणि तो जो पाऊल आहे तो करिंथ करासपत्रामध्ये 15वा अध्याय 1 करिंथ 3:4 मध्ये तो काय म्हणतो बरं, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. त्याच्या बोलण्याचा जो आधार आहे तो काय आहे, शास्त्र. आणि ते शास्त्र काय होतं, जुना करार. कारण पाऊल जुन्या करारात पारंगत होता. तोच पाऊलाने अगदी सुंदर रीतीने अभ्यास केला, त्याला समजलं की जे जुन्या करारामध्ये ज्याच्याबद्दल सांगितलंय तो ख्रिस्त आहे. म्हणूनच तो कलेसे करासपत्रामध्ये आणि इतर ठिकाणी म्हणतो की जे रहस्य युगानुयुग झाकलेलं होतं, जे गुप्त होतं म्हणे, ते आता उघडलं आहे. आणि ते रहस्य कोण आहे, ख्रिस्त येशू आहे. तो म्हणतो शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले, त्याला पुन्हा उठवण्यात आलेला आहे. 2 पेत्र 1 अध्याय आणि वचन 1, तिथं पेत्र जो आहे त्याचा एक अनुभव अगोदर सादर करत आहे. जर तुम्ही अगोदरचे जर वचन पाहिले तर तिथं तुम्हाला पाहायला भेटतं की आम्ही ती जी महान वाणी आहे ते आम्ही ऐकणारे होतो म्हणे, नाही का. आणि त्याने ख्रिस्ताचं रूपांतरण त्याने पाहिलं होतं, बरोबर. कारण तोच म्हटला होता की ज्यावेळेस तिथं ख्रिस्त आहे, मोशे आहे, एलिया आहे, त्यावेळेस प्रभू तुम्ही इथं फार सुंदर दिसता म्हणे, मी असं रूप कुठंच पाहिलं नाही तुमचं. तुम्ही तिघं पण काय करा म्हणे, इथंच राहा, तुमच्या तिघांसाठी आम्ही काय करतो, चांगले तंबू बांधतो आणि इकडंच आपण भक्ती करू.
त्यांनी काय केलं माहिती तुम्हाला? मोशे आणि एलिया ह्याची तुलना ख्रिस्तासोबत केली. आणि हे कधीच पित्याला आवडणार नाही. पित्याला ते आवडलं नाही आणि म्हणून आकाशातून काय वाणी आली गौरवाची? हा माझा परमप्रिय पुत्र आहे. तुम्हाला माहिती आहे का त्याचे बोलणं होतं देवाचं? देवाचा क्रोधाचा आवाज होता पेत्रासाठी, पेत्रा तू काय करत आहेस? ज्यांनी त्या ख्रिस्तासाठी एक साधन म्हणून मी ज्यांना उभं केलं होतं त्यांना तू त्या ख्रिस्ताच्या लेवलचं समजत आहेस? नाही. ख्रिस्त ख्रिस्त आहे, त्याच्यासाठी एक सावली म्हणून मी यांचा उपयोग केलेला आहे. मोशे आणि एलिया, तो म्हणतो पेत्रा शांत बस, नाही का, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे, ह्याचे तुम्ही ऐका. कोणाचं ऐकायचं आहे? त्याचा. आणि तोच पेत्र पुढे जाऊन म्हणतो, दुसरे पेत्र 1:19 मध्ये ही घटना झाल्यानंतर तो म्हणतो की शिवाय अधिक निश्चित असं संदेष्टांचं वचन आमच्या जवळ आहे. बरं, आता तो काय तर्कवाद करत आहे? तो म्हणतो की मी माझ्या डोळ्यांनी ते पाहिलं, बरोबर, ते रूपांतर मी पाहिलेलं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु तो म्हणतो की आता सध्या पुन्हा मला ते दिसणार नाहीये, परंतु मला त्याच्यासारखंच तेजस्वी काहीतरी देवाने दिलेलं आहे, आणि ते म्हणजे संदेष्टांचं वचन. काय आहे संदेष्टांचं वचन? जे आपल्याला परिपक्वतेमध्ये वाढवतं. प्रेषितांचं शिक्षण काय आहे ते आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतं, बरोबर. हे देवाचं लिखित प्रगटीकरण आहे. देवाने संदेष्टांना उपयोगात आणलं कारण तोपर्यंत लिखित स्वरूपात कोणत्याही प्रकारे देवाचं प्रगटीकरण नव्हतं. मग देवाला जर बोलायचं कसं, तर देवाची वाणी म्हणून ते संदेष्टे होते, आणि देवाने वारंवार त्यांना सांगितलं लिहून काढा, लिहून काढा. ते लिहित गेले, बोलत गेले, लिहित गेले. आणि म्हणूनच इब्री लोकास पत्रकर्तामध्ये सांगितलं की देव प्राचीन काळी अंशांशाने आणि प्रकाराप्रकारांनी आपल्या संदेष्टांद्वारे बोलला आहे. ह्या काळाच्या शेवटी तो आपल्या पुत्राद्वारे काय करत आहे? तो बोलत आहे. तुम्हाला माहिती आहे तिथं दोन गोष्टी आहेत. तिथं वरती जे सांगितलं ना बोलला आहे, तिथं फुल स्टॉप आहे, पूर्ण विराम आहे. परंतु दुसऱ्या वचनामध्ये अर्धविराम आहे, ते पूर्ण झालेलं नाहीये, ते अगदी चालूच आहे. तो आपल्या पुत्राद्वारे बोलला आहे. आज ज्यावेळेस तुमच्या समोर बायबल उघडलं जातं त्यावेळेस आपण ख्रिस्त ऐकतो, ख्रिस्ताची सुवार्ता ऐकतो, ख्रिस्ताचं गौरव ऐकतो, आणि हेच आपल्याला दिवसेंदिवस ख्रिस्तामध्ये वाढवणार आहे. म्हणूनच प्रेषितांचं शिक्षण ख्रिस्तामध्ये मुळावलेलं होतं, ख्रिस्त केंद्रित ते होतं, ख्रिस्ताच्या सुवार्ता केंद्रित ते होतं. आणि त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं की ते वचन आमच्या जवळ आहे म्हणे, आणि ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. ते वचन इतकं सामर्थ्यशाली आहे बघा, ते सजीव आहे, सक्रिय आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे म्हटलेलं आहे. जे अंधकाराने भरलेलं हृदय त्याच्यामध्ये उजेड पाडतं, ते प्रकाश पाडणार आहे. आणि पुढे काय सांगितलंय? कुठपर्यंत त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय म्हणे? दिवस उजाडेपर्यंत आणि पहाटचा तारा उगवेपर्यंत. दिवस उजाडणं म्हणजे काय? त्या दिवशी रात्र म्हणजे फक्त रात्रच आहे, दिवस उजाडलाच नाही का? नाही. इथं हे जे बोलणं आहे, हे बोलणं आपल्याला कशाबद्दल सांगतं बरं? दिवस उजाडेपर्यंत आणि पहाटचा तारा उगवेपर्यंत, म्हणजे ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. आता हे तुमच्या हवाली करण्यात आलेलं आहे, ते माझ्या हवाली करण्यात आलेलं आहे. ह्याकडे लक्ष द्या. प्रेषितांचं शिक्षण त्यावर आधारलेलं होतं, आणि देवाने तेच आपल्यासाठी दिलेला पहिलं साधन आहे कृपेचं. आज आपल्याजवळ संदेष्टे आणि प्रेषितांची वचनं आहेत, त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. काही लिखाणामध्ये जरा चुका आहेत, क्षमा करा मला त्याबद्दल, कारण मी घाईघाईत ह्या नोट्स तयार केल्यात थोडासा अपुऱ्या वेळेमुळे. तर तसं काय असेल तर समजून घ्या. तर प्रेषितांची संदेष्टे आणि प्रेषितांची वचनं, त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे, आणि ते आपल्याकडे आहे. संदेष्टांची वचनं म्हणजे जुना करार, आणि प्रेषितांची वचनं म्हणजे नवीन करार, आणि त्याकडे आपण लक्ष द्यावं. हे आपलं पहिलं साधन आहे जे आपल्याला फलदायी ख्रिस्ती जीवन शिकवतं, नाही का. आता पुढे प्रश्न
हा उपस्थित होतो की ख्रिस्ती परिपक्वतेसाठी वचनच का गरजेचं आहे. बरोबर, हा प्रश्न उपस्थित होतो. का बरं गरजेचं आहे? त्याचं उत्तर मग आपल्याला दुसरी तिमोथी 3:15-16 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, जिथं तिमोथ्याचं उदाहरण पाऊल देतो. तो म्हणतो की त्या कोणापासून शिकलास? तिमोथ्याशी बोलत असताना काय बरं शिकला तो? तर पुढे सांगितले, बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती होती. मग पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहतो की तिमोथी जो होता त्याचे वडील हेलेने होते, परंतु आई आणि आजी यहुदी होत्या. परंतु त्यांनी काय केलं? त्याला नियमशास्त्र शिकवलेलं आहे. आणि त्या नियमशास्त्राद्वारे तो काय शिकला होता माहिती आहे? वचन 15 काय सांगतंय? पवित्र शास्त्राची माहिती तुला आहे म्हणे, तुला ठाऊक आहे ते ख्रिस्त येशू मधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे. का बरं ते ज्ञानी करायला समर्थ आहे? कारण प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख. आता इथं थोडं व्याकरण चुकलेलं आहे मराठी बायबलमध्ये. मूळ बायबल पाहिलं आपण, इंग्लिशमध्ये जर आपण पाहिलं तर तिथं अशा प्रकारे आहे, सर्व पवित्र शास्त्र ईश्वर प्रेरित आहे. असा शब्द अगदी यथायोग्य आहे. परंतु इथं थोडासा वेगळ्या प्रकारे तो मांडलेला आहे. आणि जर आपण इथं पाहिलं तर ते जी ईश्वर प्रेरित म्हणजे देवाच्या मुखातील आलेला तो शब्द आहे, देवाचे शब्द ते आहे. आणि म्हणूनच त्याद्वारे आपल्याला कशाची जाणीव होते? ख्रिस्ताची जाणीव होते. आणि मग ही कशा प्रकारे होते बरं? मग ते सद्बोध, दोष दाखविणं, सुधारणूक, नीती शिक्षण यांकरिता उपयोगी आहे. का बरं? देवाने त्याचं वचन दिलेलं आहे, ते आपल्याला सद्बोध करतं, दोष दाखवितं, सुधारतं, नीती शिक्षण देतं, ह्याकरिता ते उपयोगी आहे. वचन 17 कडे लक्ष द्या, जिथं सांगितलंय ह्यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. पहिलं कृपेचं साधन त्याने आपल्याला दिलेलं आहे, देवाचं वचन, जे आपल्याला सज्ज करतं, देवाचा भक्त म्हणून पूर्ण करतं. बरोबर की नाही? आणि म्हणून त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. का बरं देवाचं वचनच आपल्याला आध्यात्मिकतेमध्ये वाढण्यासाठी गरजेचं आहे? कारण ते आपलं आत्मिक अन्न आहे. जर आपण काही काळ अन्न सोडलं तर आपण जगू शकणार नाही. आपल्या देहासाठी ज्या प्रकारे अन्नाची गरज आहे, अन्नाची नाही, अन्नाची खायच्या गोष्टीची नाही का, भाकरीची, बरं का, गरज आहे आपल्याला. त्याच प्रकारे आपल्या आत्मिक जीवनासाठी सुद्धा अन्नाची गरज आहे. आणि आत्मिक भोजन हे देवाचं वचन आहे. मत्ते 4:4 मध्ये ख्रिस्ताने काय म्हटलं? अनुवादाचा तो जो जे वचन आहे, उतारा त्याने घेतलेला आहे. तो म्हणतो की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. देवाचं वचन हे आपलं आत्मिक अन्न आहे. आणि ज्या प्रकारे आपण जेवण केल्याशिवाय राहत नाही, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, तशाच प्रकारे देवाच्या वचनाशिवाय आपण जगू शकणार नाही. मग आता आपण याचा थोडासा तर्क वेगळा करू शकतो. कसा? जर अन्न नाही, जर योग्य जेवण नाही, तर काय होईल बरं मनुष्याचं? काय होतं तो? कुपोषित. बरोबर, म्हणजे माझ्यासारखं का? कुपोषित नाही का? तशाच प्रकारे जर आत्मिक अन्न नाही तर मग काय होणार आहे? आत्मिक रीतीने मनुष्य कुपोषित होईल, नाही का? त्याची वाढ नाही होणार आत्मिक रीतीने. आणि म्हणून देवाने दिलेलं हे एक साधन आहे. दुसऱ्या साधनाकडे आपण लक्ष देऊया. दुसरं साधन तिथं काय सांगितलंय? सहवास. बरोबर, देवाचं वचन, दुसरं सहवास. आता हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. ती मंडळी, पहिली मंडळी देवाच्या प्रेषितांच्या शिक्षणात ती तत्पर होती, ती ऐकण्यासाठी ती आतुरलेली होती. आणि दुसरी गोष्ट काय बरं? सहवास. आता सहवास हा जो शब्द आहे तो आपल्याला कशाबद्दल आठवण करून देतो? सहभागितेबद्दल. हा शब्द जो आहे तो आपल्याला कशाबद्दल आठवण करून देतो? की ख्रिस्तासोबतच्या संयुक्ततेबद्दल. ख्रिस्तासोबत आपण सहभागी आहोत. आपल्याला माहित आहे
सगळ्यात अगोदर आपल्या हृदयात हे ठसवणं आपल्याला गरजेचं आहे की ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो. ख्रिस्त मंडळीसाठी या भूतलावर आला. कारण ज्यावेळेस त्याचा जन्म व्हायचा होता त्यावेळेस अगोदर गॅब्रिएल दूताने जी घोषणा केली त्या घोषणेमध्ये काय होतं माहिती तुम्हाला? तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. योसेफाला तो बोलत होता स्वप्नात त्यावेळेस. त्यानंतर आपल्याला माहित आहे पुढे सुद्धा ख्रिस्त म्हणतो की उत्तम मेंढपाळ मेंढरांसाठी प्राण देतो, बकऱ्यांसाठी नाही, कारण बकऱ्या पण आहेत नाही का. म्हणूनच मेंढरांतून शेळ्या किंवा शेळ्यांतून मेंढरं वेगळी केली जाणार आहेत. शेवटी मेंढरू जे आहे ते नेहमी मेंढरूच राहतं, बरोबर की नाही. मग तुम्ही म्हणाल की अरे पवित्र शास्त्रामध्ये मेंढर कोणाला म्हटलेलं आहे? कोणाला म्हटलेलं आहे बरं? बर ओके. आणि मग आज्ञा पाळत नाही तर मग आपण मेंढरू नाही होत, मग आपण बकरी का? मग बकरी कधी मेंढरू होईल का? जोपर्यंत मी ख्रिस्ताला जाणत नव्हतो, जोपर्यंत ख्रिस्ताला मी ओळखत नव्हतो, परंतु मी निवडलेला आहे, मला अजूनपर्यंत ख्रिस्ताची ओळख नाही, मला सुवार्ता नाहीये, मग मला काय म्हणून पवित्र शास्त्र म्हणतं? नक्कीच मेंढरू म्हटलेलं आहे. परंतु तुम्ही हरवलेल्या मेंढराबद्दल ऐकलं का? मेंढरू आहे पण हरवलेला आहे, आता ते सापडलं. बकरी कधीच मेंढरू होणार नाही, आपण नेहमी मेंढरच होतो, पण अगोदर हरवलो होतो, आता. म्हणूनच ख्रिस्त काय म्हणतोय? मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास. यशायाने काय सांगितलं? आपण मेंढरांसारखे बहकलो होतो. पवित्र शास्त्र अगदी क्लिअर आहे. ख्रिस्ताचं येणं त्याच्या मंडळीसाठी होतं, ज्याला पित्याने ख्रिस्तासाठी दिलेला आहे. आणि त्यांच्यासाठी ख्रिस्त योहान 17व्या अध्यायामध्ये प्रार्थना करतो. तो म्हणतो, पित्या, ज्यांना तू या जगातून माझ्यासाठी दिलेला आहे, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, मी जगासाठी प्रार्थना करत नाही. मी जगासाठी प्रार्थना करत नाही. मंडळीचं महत्व ते आहे. तो मंडळीचा मस्तक आहे. आज तो मंडळीसाठी स्वर्गात बसलेला आहे नाही का. तो मंडळीला नेण्यासाठी पुन्हा येणार आहे. आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की आपण त्या मंडळीत असणं गरजेचं आहे. प्रकटीकरण 5वा अध्याय. ही मंडळी कोण आहे? ही मंडळी कोण आहे बरं? ज्याच्यासाठी ख्रिस्त वधल्या गेला ते लोक कोण आहेत बरं? सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्र ह्यांमधून आमच्या देवासाठी विकत घेतलेले लोक. त्याच्या रक्ताने आपण विकत घेतलेले लोक आहोत, त्याची मंडळी म्हणून. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन जगत असताना जर आपण ख्रिस्तावर प्रीती करतो तर आपण त्याच्या मंडळीवर प्रीती करू आणि त्या मंडळीच्या सहभागितेसाठी आपण नेहमी आणि नेहमी तत्पर असू, जे पहिली मंडळी करत होती, बरोबर की नाही. त्याची आठवण ते आपल्याला देतं. आपली सहभागिता योहान म्हणतो की पिता आणि ख्रिस्तासोबत आहे आणि इतरांसोबत आहे. पहिली योहान अध्याय 1:3 मध्ये काय सांगितलं? जे आम्ही पाहिलं आहे व ऐकलं आहे ते तुम्हालाही ह्यासाठी कळवतो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबर आहे. तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो. ख्रिस्ती सहभागिता किती गरजेची आहे. म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की का बरं आपण या सहभागितेत येतो? कारण ह्या सहभागितेत आपल्याला ख्रिस्ताचं वचन ऐकायला भेटतं. पौल तेच म्हणतो, ख्रिस्ताचं वचन कलोस्यकरास पत्रामध्ये तुमच्यामध्ये भरपूरीने राहो, परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवून द्या व बोध करा. मंडळीमध्ये आपण आल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात. देवाचे सेवक त्याने ठेवलेले आहेत जे आपल्याला त्याच्या वचनाचा उलगडा देतात नाही का. आपण आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे गातो, गीते गातो, आध्यात्मिक गायने आपण कृपेच्या प्रेरणेने गातो, बरोबर की नाही. आणि म्हणून सहभागितेत येणं गरजेचं आहे. इब्री लोकास पत्रकर्तामध्ये जो इब्री लोकास पत्रकर्ता आहे तो इशारा देतो, आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता
कित्येकांची चाल ही झालेली आहे की त्यांना मंडळीची सहभागिता आवडत नाही, मंडळीच्या लोकांमध्ये राहणं आवडत नाही, मंडळीच्या सेवकासोबत राहणं आवडत नाही. कारण ही चाल कुणापासून आहे? सैतानापासून आहे. सैतान तुम्हाला ख्रिस्ताच्या मंडळीपासून दूर केल्याशिवाय राहणार नाही. जर मी ख्रिस्ताशी जोडलेलो आहे तर मी त्याच्या मंडळीशी जोडलेलो आहे, आणि मी जर त्याच्या मंडळीशी जोडलेलो आहे तर मी त्याच्या मंडळीमध्ये एकत्रित येण्यासाठी नित्य तत्पर असणार आहे. म्हणूनच तो म्हणतो की कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्रित मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा. आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते. कोणता दिवस? मंडळीचा वर तो येणार आहे, तो गौरवी ख्रिस्त तो येणार आहे. तो दिवस आपल्याला दिवसेंदिवस जवळ दिसत आहे. तितका तर आपण अधिक हे करावं. मंडळीची सहभागिता किती अद्भुत आहे बघा. आपले एकत्रित येणे, जो ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे त्याच्या अधीन होऊन त्याच्या प्रतिमेत दिवसेंदिवस घडण्यासाठी आहे, नाही का? आणि म्हणूनच ही सहभागिता आपल्यासाठी अद्भुत आहे. 2 कोरिंथ 3 अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे? का बरं आपण सहभागितेमध्ये येतो? परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडत आहोत. एकत्रित येण्याने आपण प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडतो एकमेकावर. प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वीतेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. दिवसेंदिवस आपण त्याच्याशी काय होणं? समरूप होणं. सर ते शेवटी आपण ख्रिस्तासारखे होऊ. ख्रिस्तासारखे म्हणजे जसा ख्रिस्त आहे तसं नाही, तर ख्रिस्तासारखे म्हणजे पाप विरहित. हा जो देह आहे, आज आपण आजारी पडतो, आपण चुकतो, आपण बहकतो, आपल्याला पुष्कळदा आपण पडतो. पाऊल काय म्हणतो की मला चांगलं करण्याची खूप इच्छा आहे, उत्कंठा आहे, परंतु माझा देह ते करू देत नाही. कारण अजूनही पापाच्या वास्तव्यापासून आपण सुटलेलो नाही. पापाच्या सामर्थ्यापासून त्याने आपल्याला सोडवलेलं आहे, पापाच्या दंडापासून त्याने आपल्याला सोडवलेलं आहे. परंतु सरते शेवटी जे गौरवीकरण होईल ते गौरवीकरण म्हणजे पापाच्या वास्तव्यापासून सुटणं. पापाचं लवलेशही आपल्या शरीरात नसेल. ख्रिस्तासारखं पूर्ण पवित्र, बरोबर, त्याच्याबद्दल आपल्याला तिथं सांगितलेलं आहे. आणि हे कसं होणार आहे बरं? आपण एकत्रित येतो. दिवसेंदिवस ही प्रक्रिया चालू आहे. याला काय म्हणतात? प्रगतिशील पवित्रीकरण. देव दिवसेंदिवस आपल्याला घडवतो. कसं घडवतो? त्याच्या वचनाने, त्याच्या सहभागितेत येण्याने, एकमेकांमध्ये वाढल्याद्वारे. पुढचं कृपेचं साधन आपण पाहूया. ते म्हणजे काय? ते वचनात, ख्रिस्ताच्या प्रेषितांच्या शिक्षणात तत्पर होते, सहवासात तत्पर होते. त्या प्रकारे मंडळी या नात्याने आपण त्यामध्ये तत्पर असावं. तिसरं म्हणजे भाकर मोडणे. आता भाकर मोडणे हे एक प्रचलित वाक्य प्रचार त्या काळामध्ये प्रसिद्ध झाला होता. कारण प्रभूने त्या शेवटच्या रात्री आपल्याला माहित आहे भोजन करते वेळी भाकर घेतली, ती मोडली आणि त्याने सांगितलं हे माझं शरीर आहे, बरोबर, जे तुमच्यासाठी वदलं जाणार आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ करा. प्याला घेतला आणि त्याने काय म्हटलं की हा प्याला मी केलेल्या रक्ताने, नाही का, तो नवीन करार आहे आणि म्हणून तुम्ही काय करा? माझ्या स्मरणार्थ करा. पहिली गोष्ट प्रेषितांच्या शिक्षणात, दुसरी गोष्ट सहभागितेत, आणि सहभागितेत आल्यानंतर काय करणं? भाकरी खाणं, बरोबर का? इथं सांगितलं भाकर मोडा म्हणे. नाही, भाकर मोडणे म्हणजे ख्रिस्ताबद्दल मनन करणं. ते कशासाठी दिलेले होते? विधी संस्कार मंडळीचे, बाप्तिस्मा आणि प्रभुभोज, नाही का? प्रभुभोजन आपण म्हणतो त्याला. आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस प्रभुभोजनाबद्दल आपण विचार करतो तर प्रभुभोजन कशासाठी दिलं होतं? ते आपल्या तारणासाठी पावती नाही, तर तारलेला व्यक्ती त्यामध्ये सहभागी होतो, बरोबर? हे अगदी स्पष्ट आहे.
आणि आपल्याला माहित आहे की प्रभुभोजन का आपण घेतो, का बरं आपण तो विधीमध्ये सामील होतो? कारण तिथं सांगितलंय ख्रिस्ताने, माझ्या स्मरणार्थ हे करा. काय स्मरण करतो आपण तिथं? ख्रिस्त माझ्यासाठी आला, तो माझ्यासाठी जगला, माझ्या बदली तो वधस्तंभावर बलिदान झाला, त्याचं अनमोल रक्त सांडलं, पापाचं वेतन जे मरण ते त्याने स्वतः घेतलं आणि त्याचं जीवन त्याने माझ्या खात्यात मांडलं. बरोबर? मी विश्वास ठेवतो तो माझ्यासाठी आला, माझ्यासाठी पुरला गेला, माझ्यासाठी तो मृत्यूमधून पुन्हा उठवण्यात आलेला आहे. तो ख्रिस्त गौरवाच्या उजवीकडे बसलेला आहे आणि माझी आशा आहे तो पुन्हा येणार आहे. मी ज्यावेळेस ह्या विधीमध्ये सामील होतो, मी पुन्हा एक वार त्याची आठवण करतो. म्हणजे आपलं वचन, प्रेषितांचं शिक्षण, सहभागिता, आणि त्या सहभागिता आपल्याला पाहायला भेटते ही ख्रिस्ताची सहभागिता आहे. आणि हे एक देवाने दिलेलं कृपेचं साधन आहे जे आपल्याला त्याची आठवण करून देतं. म्हणूनच करिंथकरास पत्रामध्ये काय सांगितलं बरं? 11व्या अध्यायात पाऊल म्हणतो की पहा, आणि आभार मानून ती मोडली म्हणे प्रभूने ती भाकर, आणि म्हटलं की माझं शरीर आहे तुमच्यासाठी, ते आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. आणि शेवटी काय सांगितलं वचन 26 मध्ये? प्रभूच्या मरण्याची जोपर्यंत तुम्ही ते खाता किंवा तो पिता प्याला म्हणे, तितक्यांदा प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. प्रभूचं मरण आणि त्याचं येणं. म्हणजे मंडळी ज्यावेळेस एकत्रित येते ती ख्रिस्ताच्या अधीन राहून येते, ख्रिस्ताचं वचन ऐकण्यासाठी येते, ख्रिस्ताबद्दल बोध देण्यासाठी येते आणि ख्रिस्ताचं स्मरण करण्यासाठी येते. आणि हे मंडळीला दिवसेंदिवस त्या फलदायीपणाकडे घेऊन जाणार आहे, परिपक्वतेकडे घेऊन जाणार आहे. पुढचं साधन, चौथं साधन, आणि ते चौथं साधन काय आहे? प्रार्थना. ते कशात तत्पर होते बरं? प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात, आणि शेवटी ओके, का प्रार्थना करावी आम्ही? प्रार्थना करणं म्हणजे काय आहे? देवाशी बोलणं. काय बोलणं बरं देवाशी? देवा दिवसभर सांभाळस, रात्री दिली धन्यवाद देतो, रात्रीच्या वेळी सुंदर झोप दे, उद्या पुन्हा जगव, आमेन. का हे साधन देवाने दिलेलं आहे? का दिलेलं आहे? जसा मुलगा अगदी रिकाम्या हाताने आपल्या पित्याकडे जातो, नाही का, आणि ज्या प्रकारे तो त्याच्याकडे ह्या आशेने जातो की पित्याला माझी गरज माहीत आहे, तो ती पुरवणार आहे, तशाच प्रकारे आपला स्वर्गीय पिता आहे, त्याच्याकडे आपण येतो. प्रार्थना करत असताना प्रार्थना कशी करावी? पुष्कळ वेळा आपण इथे चुकतो. प्रार्थना ख्रिस्ताने त्याचा नमुना दिलेला आहे. प्रार्थना पित्याकडे केली जाते, ख्रिस्ताच्या नावात केली जाते. बरोबर? आपल्याला ज्याच्याबद्दल मत आहे शुभवर्तमान 6व्या अध्यायामध्ये ख्रिस्ताने तो नमुना दिलाय. आपण त्रैक्याच्या नावाने पण प्रार्थना करतो, आपण पवित्र आत्म्याकडे पण प्रार्थना करतो, आपण ख्रिस्ताकडे पण प्रार्थना करतो. परंतु ज्यावेळेस आपण प्रार्थनेबद्दल म्हणतो तर प्रार्थनेचा मस्तक, प्रार्थनेचा मध्यस्थ सुद्धा कोण आहे? ख्रिस्त आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण प्रार्थना करावी. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कशी प्रार्थना करता येते? कशी बरं? अचानक काहीतरी होणं का? काहीतरी वेगळं वाकडं असं उड्या मारणं का? काहीतरी ओरडणं का? काहीतरी करणं का? नाही. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना म्हणजे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आलेलं देवाचं वचन, ते माझ्या हृदयात जर भरपूर येणे आहे तर त्या वचनानुसार मनन करून केलेली प्रार्थना. प्रार्थना करणं म्हणजे आपण आपली निर्भरता देवावर दाखवतो की देवा, आम्हाला तुझ्याशिवाय पर्याय नाही. प्रार्थना करणं म्हणजे देवाची इच्छा बदलणं नाही, तर आपली इच्छा देवाच्या इच्छेच्या अधीन करणं आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. पुष्कळदा
आपण प्रार्थना करतो, आपल्या प्रार्थनेला विलंब लागतो, आपल्याला वाईट वाटतं, देव का प्रार्थना ऐकत नाही, देवाने आमची प्रार्थना ऐकायलाच पाहिजे. नाही, मी ज्या विषयासाठी प्रार्थना करतो देवाच्या इच्छेच्या अधीन होऊन मी करायला पाहिजे. म्हणूनच ख्रिस्त काय म्हटला, माझी इच्छा नको तर तुझी इच्छा पूर्ण हो. ख्रिस्त प्रार्थनेचं खूप सुंदर उदाहरण आहे, बरोबर की नाही. योहान 17व्या अध्यायामध्ये बघा त्याने केलेली प्रार्थना, त्याचा अभ्यास करू आपण, नाही का, खूप सुंदर आहे. ख्रिस्ताने स्वतःसाठी प्रार्थना केली, इतरांसाठी प्रार्थना केली, पित्याच्या सोबतची जी सहभागिता आहे त्यासाठी त्याने प्रार्थना केलेली आहे. पहा 17वा अध्याय वचन 20 मध्ये शिष्यांसाठी आणि इतर विश्वासणाऱ्यांसाठी त्यांनी प्रार्थना केली. मत्ते 26 आणि 39 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, गेत शेमाने बागेत असताना त्याने प्रार्थना केली आणि तिथं तो काय म्हटला, तो म्हणतो की तुझी इच्छा असली तर हा प्याला तू माझ्यापासून टळव म्हणे, परंतु पहा पुढं काय म्हटलंय तो, माझी इच्छा नको तर तुझी इच्छा पूर्ण हो. हे अगदी सत्य आहे ज्यावेळी आपण प्रार्थना करतो आणि परिपक्व ख्रिस्ती व्यक्तीचं हे मन आहे, जो म्हणतो की माझी नको तर तुझी इच्छा पूर्ण हो. किती अद्भुत आहे ना. पुष्कळदा आपल्याला हे पचवायला कठीण जाईल, फार कठीण जाईल, परंतु हे सत्य आहे. प्रार्थना करणं म्हणजे देवाची इच्छा बदलणं नाही. देवा तुझं मन तू बदल, मी तुझ्याकडे मागतोय ना, तू द्यायलाच पाहिजे, तू का नाही देत ते नाही. प्रार्थना करणं म्हणजे देवा हा प्रसंग आहे, तुझी इच्छा पूर्ण हो. तुझी इच्छा आहे, मी आज माझ्या पायावर उभा आहे, यस तुझं गौरव असो, उद्या मी बेडवर असेल, देवा तुझी इच्छा आहे ना, तुझी इच्छा पूर्ण हो. तू का मला तसं केलंस, का का ह्या गोष्टी नाही. खरं परिपक्वतेचं जीवन ते आहे, नाही का. आणखी एक साधन जे आपण याच्या व्यतिरिक्त पाहतो ते चौथं साधन म्हणजे काय, पुन्हा योहान 15वा अध्याय तिथं सांगितलंय बघा, फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. तुम्हाला माहिती आहे का, माळी जो आहे तो काय करतो, द्राक्ष मळा जो आहे द्राक्षांचा, तिथं जे माळी असायचे ते काय करायचे की जिथं एखादी फांदी आहे जिला फळ येत आहेत परंतु कमी येत आहेत तिला, तर तिथं जिथं काहीतरी असं तो पाला नाही का करपल्यासारखा किंवा ती फांदी जर करपल्यावानी दिसली तर ते काय करायचे, ते छाटायचे, जेणेकरून ते फळ अधिक यावं. ती छाटणी करणं फळ वाढण्यासाठी आहे, ते फळ नष्ट होण्यासाठी नाही. तर हे एक देवाने दिलेलं साधन आहे. ते म्हणजे काय, देव कधी कधी छाटणी करतो, ते सुद्धा आपल्याला पचवणं गरजेचं आहे. आणि ती छाटणी म्हणजे कदाचित आपल्या जीवनातील घडणाऱ्या घडामोडी, पुष्कळदा आजारपण असू शकतं, पुष्कळदा संकट असू शकतं, पुष्कळदा छळ असू शकतो. देवाने हे सुद्धा साधन नेमलेलं आहे की ज्याद्वारे तो म्हणतो की हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, ह्या स्थितीतून ती जात आहे, परंतु ही स्थिती तिला अधिक फलदायी करेल, बरोबर की नाही. पित्याचं साफसूफ करणं फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. तो अनुशासन लावतो त्याच्या लेकरांना, तो साफसूफ करतो पुष्कळदा. तुम्हाला माहिती आहे का, अद्भुत रीतीने आपण पाहतो की जितकं आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी येतात तितकं आपण देवाच्या जवळ येतो. पाऊल जो आहे त्याच्या जीवनात एक काटा देवाने ठेवला होता, बरोबर. त्याने 3दा प्रार्थना केली. तो काटा काय असावा, कदाचित तो आजार पण असावं किंवा काय असावं माहित नाही, परंतु ते त्याच्यासाठी वेदनादायक होतं. त्याने देवाकडे प्रार्थना केली, देवा माझ्या जीवनातून हे तू काढ. देवा काय म्हटलं, माझी कृपा पावला हेच तुला फलदायी जीवन करण्यासाठी, हेच तुला ख्रिस्ती परिपक्व जीवन जगण्यासाठी एक सुंदर असं माध्यम आहे. हे ह्याद्वारे मी तुला साफसूफ करत आहे. म्हणूनच पाऊल म्हणतो की मी जेव्हा अशक्त तेव्हा मी सशक्त, कारण मी माझ्या अशक्तपणाची प्रौढी मिरवतो. का, कारण माझ्या अशक्तपणामध्ये ख्रिस्ताची सशक्तता मी जाणतो, देवाची कृपा मी अधिक जवळून पाहतो.
माझ्या आजारपणामध्ये, माझ्या संकटामध्ये, माझ्या छळामध्ये माझ्यावर जेव्हा असे प्रसंग येतात, हे प्रसंग मला अधिक देवाच्या जवळ घेऊन जातील आणि हे मला अधिक फलदायी जीवन जगायला सहाय्य करतील. पिता साफसूफ करतो. हे कृपेचं साधन आहे जे देवाने दिलेलं आहे. शेवटचा भाग आपण पाहणार आहोत. मग आता हे साधनं दिलीत, आपण दिवसेंदिवस वाढतो. मग चिन्ह काय दिसतं? ख्रिस्ती परिपक्वतेचं चिन्ह काय दिसतं? काय दिसतं बरं? मग बदललेलं जीवन. त्याचे विचार दिवसेंदिवस बदललेले दिसतात, नाही का? त्याची इच्छा, भावना सर्वस्व बदललेले दिसतं आणि ते अगदी उजळून दिसतं, नाही का? पाऊलाचं उदाहरण, जो पाऊल अगोदर मंडळीचा छळ करणारा होता, तोच पाऊल म्हणतो की आता माझं जगणं बदललंय. आता माझं जगणं तर ख्रिस्त आहे आणि मरण हा लाभ आहे म्हणे मला आता, जो मारायला निघालेला होता. बरोबर? थेसलोनिका येथील मंडळी, तिचं उदाहरण आपल्यासाठी खूप सुंदर आहे. तिच्याबद्दल पाऊल म्हणतो की आम्ही देवाचे आभार मानतो. का बरं? कारण संकटात तुमच्यापर्यंत ती सुवार्ता आली आणि तुम्ही त्या संकटामध्ये अगदी सुंदर रीतीने ती स्वीकारलेली आहे. आणि काय सांगितलंय? तुमचं विश्वासाचं वर्तमानही सर्वत्र पसरलं. आज मंडळी या नात्याने आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या परिसरामध्ये, आपण जिथे जातो तिथं आपल्या जीवनातून किती विश्वासाचं वर्तमान पसरलं जात आहे. आपल्या जीवनातून किती प्रमाणात ख्रिस्त दिसत आहे का? चर्चच्या बाहेर गेल्यानंतर अरे यार नाही ते ख्रिस्ती लोक नाही, चांगले नाहीत ते, असं का? नाही. जग जरी दुष्ट आहे तरी त्या दुष्टतामध्ये सुद्धा ख्रिस्ताचा प्रकाश घेऊन जाणारे असे आपण लोक असणं गरजेचं आहे. आणि हे चिन्ह आहे. पुढे काय? आपल्या हृदयात आणखी काय दिसू लागतात बरं? पवित्र आत्म्याची फळं दिसू लागतात. माझी आशा आहे तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकत आहात देवाच्या दयेने. बरोबर? काय फळं आहेत बरं? काय? प्रीती. मग स्वतःकडे झोकून पाहतो आपण. सगळ्यात अगोदर ज्यावेळेस प्रीती येते आपल्याजवळ, प्रीती म्हणजे बहीण नाही, प्रीती, सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे, पहिला प्रश्न आहे, मी देवावर प्रीती करतो का? जर मी देवावर प्रीती करतो तर मी देवाच्या वचनावर प्रीती करेल, मी देवाच्या लोकांवर प्रीती करेल, मी देवाच्या सेवकावर प्रीती करेल. आनंद. माझा आनंद कसा आहे? अरे काहीतरी चांगलं झालं तरच आनंद. परंतु जो आनंद ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला देतो, तो जग देत तसा नाहीये. तो आनंद असा आहे की तो कोणीच हिरावून घेणार नाही. मी आज तुमच्या समोर उभा आहे, उद्या मी कदाचित बेडवर असेल तरी तुम्हाला तोच आनंद दिसला पाहिजे, कारण तो आनंद ख्रिस्ताने मला दिलेला आहे. कोणताही प्रसंग तो आनंद अडवू शकणार नाही. सहनशीलता, ममता, चांगुलपण माझ्या जीवनातून दिसतं का? विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, या गोष्टी आपल्याला दिसतात का आपल्या हृदयात? ते पाहणं गरजेचं आहे. जितकं मी ख्रिस्तावर अधिक प्रीती करतो, नाही का, तितकं मी त्याच्या आज्ञा पाळणार आहे. आणि म्हणून स्वतःकडे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ख्रिस्ताने दिलेल्या नियमशास्त्राचा सारांश ज्यावेळेस ख्रिस्त देतो त्यावेळेस तो काय बोलतो माहिती आहे का? तिथं म्हटलं की मोठी आज्ञा काय आहे? ज्यावेळेस विचारण्यात येते त्यावेळेस ख्रिस्त म्हणतो की पहा, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. तुम्हाला माहिती आहे का, 2 भागामध्ये 10 आज्ञा विभागल्या होत्या. एक जो भाग होता पहिला, तो भाग देवाविषयक होता. बरोबर? जिथं देवासोबत आपलं नातं कसं प्रस्थापित होणं गरजेचं आहे त्याबद्दल तो होता. आणि दुसरा भाग जो होता तो आपल्या कुटुंबाबद्दल, समाजामध्ये आपलं वागणं त्याच्याबद्दलचा होता. आणि ख्रिस्त तो संपूर्ण नियमशास्त्र ह्या 2 आज्ञांमध्ये तो नाही का गुंडाळतो. जर तुम्ही देवावर प्रीती कराल तर तुमच्या समोर अन्य देव नसणार. बरोबर? जर तुम्ही देवावर प्रीती कराल तुम्ही खोटी साक्ष देणार नाहीत. जर तुम्ही देवावर प्रीती कराल तुम्ही त्याचं नाव व्यर्थ घेणार नाहीत. मग दुसरी आज्ञा ही एक आहे म्हणे. दुसरी आज्ञा काय बरं? तुम्ही देवावर जर प्रीती कराल तर तुम्ही कशावर प्रीती कराल? त्याच्या सेवेवर प्रीती कराल.
सुवार्ता प्रसार कार्य जे देवाने दिलेलं आहे मंडळीद्वारे ते घडणं गरजेचं आहे. मंडळीच्या जीवनाद्वारे ते घडणं गरजेचं आहे. मंडळीमध्ये ह्या गोष्टी घडून येणं गरजेचं आहे. आणि कधी होईल? दिवसेंदिवस प्रभूमध्ये आपण वाढू. आणि दुसरी आज्ञा काय म्हणे? तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. आता शेजारी मंडळीपासून सुरुवात करू आपण आणि अगदी बाहेर जाऊ, नाही का? जर मी देवावर प्रीती करतो तर मी शेजाऱ्यावर प्रीती करेल. आणि माझा शेजारी अगदी कोण आहे बरं? कोणी असू शकतो. माझी मंडळी आहे, सगळे लोक आहेत, नाही का? देवाच्या वचनावर मी प्रीती करतो, शेजाऱ्यावर प्रीती करतो, मंडळी आणि इतर लोकांप्रती माझा कळवळा असणं गरजेचं आहे. कारण ख्रिस्ताने लोकसमुदायाकडे पाहिलं, त्यांच्याबद्दल त्याला कळवळा आला, नाही का? त्यांच्यापर्यंत ख्रिस्त कसं गाजला जावा. मी पुष्कळदा माझ्या मुखाने नाही बोलू शकणार, परंतु माझं वर्तन तरी ख्रिस्ताला दाखवते का? त्यात माझ्या जीवनातून ख्रिस्ताची फळं दिसत आहेत का? मी देवावर प्रीती करतो तर देवाची सेवा करणारा त्याच्या लोकांवर प्रीती करणारा आहे. मी देवावर प्रीती करतो तर मी देवाच्या सेवेमध्ये सहभागी होणारा आहे. आणि फिलिप्पीकरास पत्रामध्ये पौल म्हणतो की तुम्ही सुवार्तेच्या कार्यामध्ये सहभागी झाले. बरोबर? सुवार्तेच्या कार्यामध्ये फिलिप्पीकर कसे सहभागी झाले? कारण ते पौलाला म्हणायचे, पौला तू जा, आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत. ती मंडळी फार मोठी नव्हती, पैशाने सुद्धा कोणत्याच गोष्टीने. ती स्वतः जाऊ शकत नव्हती, पण पौला तू जातोस ना, आम्ही स्वतः नाही येऊ शकत, पण हे बघ, हा एक प्रदीप आहे, याला आम्ही पाठवतो, ते तुला सहाय्य करेल, हे घे, या गोष्टी कर. मंडळी अशा प्रकारे सुद्धा सेवेमध्ये सहभागी होते. फक्त मुखाने जाऊन सांगणंच नाही, तर सगळ्या गोष्टींद्वारे आपण देवाला आपण काय करतो? गौरव देतो. शेवटचा भाग, ख्रिस्ती परिपक्वतेचं ध्येय काय आहे? तर सरते शेवटी रोमकारास पत्र 8 अध्याय आपल्याला सांगतं, कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी त्याला पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमलं. ध्येय काय आहे? पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनणं. आणि या सगळ्यांचा शेवटी उत्तर काय आहे? शेवटी काय बरं? त्या एका नवीन नगरासाठी आपण तयार होत आहोत. बरोबर? फिलिप्पीकरास पत्र 3 अध्याय वचन 20 मध्ये सांगितलं आपलं नागरिकत्व कुठं आहे? कुठं आहे? हा, मग ख्रिस्त म्हणतो की तिथं धन साठवा. बरोबर की नाही? त्या स्वर्गासाठी झटा, त्या नागरिकत्वासाठी देव ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करत आहे. ही परिपक्वता काय आहे? हे फलदायी जीवन काय आहे? अरे तुम्हाला त्या नगरात राहायचं आहे. त्या नगरासाठी देव ह्या भूतलावर तुम्हाला तयार करत आहे, मला तयार करत आहे, त्याच्या लोकांना तयार करत आहे, जेणेकरून त्या गौरवी नगराचे आपण नागरिक आहोत आणि म्हणून आपण तिथे देवाचं गौरव करू. अंतिम ध्येय काय आहे? विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचं गौरव होतं. मग शेवटी येत असताना आज आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत मी कदाचित 20 वर्ष झाले मी मंडळीत येत आहे. मी कदाचित 30 वर्ष झाले मी मंडळीत येत आहे. कदाचित मी 50 वर्ष झाले मी मंडळीत येत आहे. माझ्या आध्यात्मिक जीवनाकडे मला झोकून पाहणं गरजेचं आहे. माझं जीवन खरंच फलदायी आहे का? आज मी माझं जीवन कशा प्रकारे जगत आहे? मी मंडळीसाठी कसा स्वतःला वेचून देत आहे? मी सेवेसाठी कसा स्वतःला वेचून देत आहे? माझ्या जीवनातील प्राधान्य काय आहे? माझ्या जीवनाकडे लोक पाहत असताना खरंच त्यांना ख्रिस्त दिसतो का? माझे ख्रिस्ताबद्दल आता विचार कसे आहेत? माझे मंडळीबद्दल आता विचार कसे आहेत? माझे सुवार्ता सेवेबद्दल विचार कसे आहेत? आता सेवकाबद्दल माझे विचार कसे आहेत? मला विचार करणं गरजेचं आहे. आपण त्यावर मनन करूया, आपले नेत्र बंद करूया, आपण आपल्या स्वतःच्या अंतःकरणाकडे झोकून आपण पाहूया आणि प्रभूला आपण विनूया की प्रभू आमच्यावर तू दया कर. आम्हाला पुन्हा ऐकवार तुझ्या वचनाने तुझे अद्भुत मार्गदर्शन केलेलं आहेस. त्या वचनाने आमच्या हृदयाचा तू ठावा घे. आम्हाला आमचं आत्मपरीक्षण करण्यासाठी, आम्हाला सुधारण्यासाठी जर काही गोष्टी मार्गदर्शन करत आहेत तर प्रभू आम्हाला सुधारणारं अंतःकरण दे. प्रभू आम्हाला तुझ्या वचनाने तू नीती शिक्षण दे. प्रभूच्या हाती आपण पडूया.
2 मिनटं आपण त्यावर विचार करू, त्यावर मनन करू. स्वतःच्या अंतःकरणात आपण झोकून पाहूया, खरंच ख्रिस्ती परिपक्वतेसाठी मी कुठपर्यंत आता उभा आहे, का मी अजूनही त्या बालिश त्या बुद्धीचाच आहे. अजूनही मला ख्रिस्त खऱ्या रीतीने मी फक्त ऐकत होतो देहाने, परंतु अजूनही मी तिथपर्यंत आलो नाही. जर असं आहे तर त्याने पश्चातापासाठी दिलेली ही वेळ आहे. आपल्या भग्न हृदयाने आपण त्याच्याकडे येऊया आणि नव्याने सुरुवात करूया. अधिक फलदायी जीवन जगण्यासाठी प्रभूने आपल्याला सहाय्य करावं. प्रभूने आपल्याला कृपा पुरवावी. पाळक साहेब आहे ते आपल्यासाठी प्रार्थना करतील.